तो ऑल इंडिया सैनिक स्कूल 2024चा निकाल जस्ट लागलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत की ऑल इंडिया सैनिक स्कूलचा निकाल कसा चेक करायचा आहे, डाउनलोड कसा करायचा आहे. त्याचबरोबर ई काउन्सिलिंगची डेट आहे ती आता जस्ट चालू होणार आहे मुलांची. तर ई काउन्सिलिंग जे आहे ते उद्यापासून समजा चालू होणार आहे. तर ते ई काउन्सिलिंगचा फॉर्म जे आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे, ई काउन्सिलिंग भरताना ती काळजी कशी घ्यायची, यावर्षी काही नवीन ऑप्शन त्याच्यामध्ये ऍड झाले तो आपण चेक करणार आहे. आणि त्यानंतर आपण बघूया की जे मुलांचं जे मेरिट लागणार आहे ते कोणत्या आधारावरती लागणार आहे. मुलांना फॉर्म भरताना जी कॅटेगरी आपली असणार आहे त्या कॅटेगरीला किती किती जागा ई काउन्सिलिंग मध्ये आपल्याला भरायच्या आहेत. आणि मग मुलांची जी ऑल इंडिया मेरिट लिस्ट आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर डिटेलमध्ये आपण आज गोष्टी पाहूया. तर पहिले बघूया की हा सैनिक स्कूलचा निकाल आहे तो आपल्याला सैनिक स्कूलच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचा आहे. त्यासाठी आपण सैनिक स्कूल 2024 जर आपण टाईप केलं तर आपल्याला ही वेबसाईट लवकर सापडू शकते. तर ऑल इंडिया सैनिक स्कूलचं जे नोटिफिकेशन आलं होते, नोटिफिकेशन याच्यावरती आहे आपल्याला याच्यावर दिलेलं आहे त्यांनी की अशा प्रकारे या ठिकाणी इथं वेबसाईट दिलेली आहे. या ठिकाणी ई काउन्सिलिंगची पण वेबसाईट आपल्याला दिलेली आहे. हे नोटिफिकेशन आणि ही वेबसाईट जी आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील. आपण जो वेबसाईट आपण ऑल इंडिया सैनिक स्कूलच्या 2024च्या वेबसाईट पोर्टलवरती याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे. याच्यावर दिसत आहे आपल्याला ऑल इंडिया सैनिक स्कूल 2024 स्कोर कार्ड इज लाईव्ह. क्लिक हिअर फॉर स्कोर कार्ड या ठिकाणी आपण क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे दिसते ऍप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ आणि हा सिक्युरिटी पिन टाकायचा आहे. आपण चेक करूया इथं. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड डाउनलोड होणार नाही. आपल्याला तिथे प्रिंट ऑप्शन दिसते. प्रिंट ऑप्शन वरून आपण डाउनलोड हे सेव्ह करू शकतो मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये. तर या ठिकाणी दिसते आपल्याला ऍप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट्स नेम, बाकीची सर्व जी माहिती आहे, डेट ऑफ बर्थ वगैरे सगळे आलेले आहे. त्या ठिकाणी डोमासाइल दिसते महाराष्ट्र, म्हणजे जे काही ज्याच्यामधून आपलं डोमासाइल राज्य आहे त्याचं नाव आलेलं आहे. त्याचबरोबर सैनिक स्कूल आपण कुठलं सिलेक्ट केलं होतं फॉर्म भरताना ते पण इथं आलेलं आहे. त्याचबरोबर त्याचे जे मार्क्स आहेत त्या ठिकाणी दिसते. इथं लँग्वेज, मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स, जनरल नॉलेज 300 टोटल, मॅक्झिमम मार्क टोटल 50 असं जे काय प्रश्न मॅक्झिमम मार्क्स विषय दिलेत आणि इकडे स्कोर केलेले मार्क आहेत. तो 274 कॉल इन रिटर्न फॉर एस या ठिकाणी दिले की हा क्वालिफाईड आहे विद्यार्थी सैनिक स्कूलसाठी. तो एस म्हणजे जे जुनी सैनिक स्कूल त्यासाठी तो क्वालिफाय असणं आणि मेरिट मध्ये लागणे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे हा फक्त निकाल लागलेला आहे. त्यानंतर अजून मेरिटची यादी लागणार आहे की कुठली विद्यार्थ्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तो डिपेंड आहे त्याच्यामध्ये की विद्यार्थ्याचे ऑल इंडिया रँक किती आहे, त्याचबरोबर आपण कुठलं सैनिक स्कूल सिलेक्ट करत आहे, या पद्धतीच्या सगळ्या गोष्टींचा क्रायटेरिया हा त्याच्यावर डिपेंड आहे की त्यापुढे आपलं मेरिटमध्ये नाव येणार आहे ह्या गोष्टीचं. तो या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचा ऑल इंडिया रँक विद्यार्थी दिसत आहे की ऑल इंडिया रँक 425 दिसत आहे आपल्याला आलेली अशी मुलांची. त्याचबरोबर दिलेलं आहे की एलिजिबिलिटी फॉर ऍडमिशन टू सातारा सैनिक स्कूल कॅन्डिडेट इक्वल टू सिक्युअर मिनिमम 25. तो प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी म्हणजे विद्यार्थी हा या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी विद्यार्थ्याला कमी प्रत्येक विषयामध्ये साधारण 25% मार्क्स मिळाले पाहिजे आणि टोटल विषयांमध्ये टोटल 300 पैकी 40% मार्क्स मिळणं आवश्यक आहे. तो विद्यार्थी पास झाला याचा अर्थ सिलेक्शन सैनिक स्कूल होणार आहे असं नाहीये. तो पुढे अजून मेरिट मुलांचं लागणार आहे. एलिजिबिलिटी फॉर ऍडमिशन टू आपण न्यू सैनिक स्कूल, तर न्यू सैनिक स्कूलला भाई तोच क्रायटेरिया आहे या ठिकाणी सेम. फक्त जो वरचा क्रायटेरिया तो एससी आणि एसटी ला तसा नाहीये 25%चा क्रायटेरिया, बाकीच्या कॅटेगरीला आहेत. तो अशा प्रकारे हा विद्यार्थ्याचा जो ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्यायचं, ते सेव्ह करायचं. आता या विद्यार्थ्याचं जे ऍडमिट कार्ड आपण डाउनलोड केल्यानंतर मला वाटतं उद्या 14 तारीख आहे, 14 तारखेपासूनच मुलांचं ई काउन्सिलिंगचा राऊंड चालू होणार आहे. आपण बघूया ई काउन्सिलिंगचं जी वेबसाईट आहे त्याच्यावरती कसं जायचंय. पहिल्या गोष्ट आपण बघूया ई काउन्सिलिंगचे जे टाइम टेबल आहे ते आपण बघूया. तर आपण बघूया ई काउन्सिलिंगचा टाइम टेबल कशा प्रकारचा आहे, ई काउन्सिलिंग कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि त्याच्या राऊंड कशा प्रकारचे असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूया. तर पहिली गोष्ट बघूया ई काउन्सिलिंग जो राऊंड 1 आहे याच्यामध्ये टोटल राऊंड 8 होणार आहेत. 8 पेक्षा जास्त राऊंड होणार नाहीत. मग प्रत्येक राऊंडचं टाइम टेबल साधारण कसं आहे तर 14/3 म्हणजे 14 तारखेपासून हे मुलं फर्स्ट राऊंड चालू होणार आहे. तर 14, 15, 16 तर 16 तारखेपर्यंत आपल्याला टायमिंग दिलेला आहे त्यांनी की 14, 15, 16 तारखेपर्यंत आपण राऊंड 1 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो ई काउन्सिलिंगच्या. आता ई काउन्सिलिंग वेबसाईटला रजिस्ट्रेशन कसं करायचंय ह्या पाठीमागचा व्हिडिओ आपण टाकलेला होता. सेम सिमिलर टाईपच रजिस्ट्रेशन करायचं, फक्त थोडेसे चेंजेस पुढे त्यांनी पोर्टलवर केले. ते काय असणार आहे ते पण आपण पुढे बघणार आहे. तो ह्या 14, 15, 16 दरम्यान आपण ई काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करू शकतो. ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करून आपल्याला जे चॉईस फिल करायचे आहे ते आपण चॉईस फिल करू शकतो. आता या ठिकाणी 16 तारीख झाल्यानंतर 18, 19 या 2 दिवसामध्ये त्यांचे जे पोर्टल आहे ते अपडेशन होणार आहे किंवा ते काय मुलांची रँक काढणार आहे. आणि मग तो त्यांचा जो निकाल आहे ते डिक्लेअर करणार आहे 20 तारखेला, 20 मार्चला. मग 20 तारखेला निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याला 3 गोष्टी करायच्या आहेत.
ते महत्वाचं म्हणजे एक तर त्याला ज्यावेळेला त्याला सिलेक्शन आपण जे समजा जे काही टाकलेले होते, जे ऑप्शन्स दिले होते त्यांना 9 आणि जे काही एक्स्ट्रा अजून असेल त्या पद्धतीचे आपण ऑप्शन भरले होते आपापल्या कॅटेगरी प्रमाणे. त्यातलं जर जे आपल्याला आवडतं सैनिक स्कूल आहे ते जर आपल्याला मिळालं असेल तर आपण त्या ठिकाणी ते सैनिक स्कूल घेऊ शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो, किंवा आपल्याला ते नको असेल तर आपण पुढचं रिकन्सिडर करू शकतो. हे 2 महत्वाचे ऑप्शन याच्यामध्ये. समजा एखाद्या विद्यार्थ्याला सैनिक स्कूल लागलंच नाही समजा, तर तो रिकन्सिडर करून पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतो. पण तिथे तिसरा पण एक ऑप्शन आलेला आहे आणि हा तिसरा ऑप्शन फार महत्वाचा आहे. तिसऱ्या ऑप्शन बद्दल आपण पुढचे ज्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार त्याच्याबद्दलही बघणार. आणि चौथा एक ऑप्शन आलेला आहे नवीन, तर त्याच्यामध्ये एक्झिट फ्रॉम द पोर्टल आणि एक्झिट हे 2 ऑप्शन नक्की फार महत्वाचे आहे. कारण एक्झिट केल्यानंतर डायरेक्ट विद्यार्थी हा प्रोसेसमधून एक्झिट होऊ शकतो. आणि एक्झिट पोर्टल हे नवीन आले ज्याच्याबद्दल आपण पुढे बघूच आहे. तर रिझल्ट डेट जे आहे ते 20 तारखेला हा राऊंड 1चा रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर लास्ट डेट दिली त्यांनी 21-22. 21-22 या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्याला ते जे आहे ते स्कूल ऍक्सेप्ट करायचं आहे. नसेल तर त्याला रिकन्सिडर करू शकतो. पण एखाद्या विद्यार्थ्याने समजा तिथं काहीच नाही केलं, समजा त्या रिझल्टला बघितलं आणि काहीच नाही केलं, तर तरी सुद्धा तो आपाप त्या प्रोसेसमधून एक्झिट होणार आहे. तो महत्वाचा आहे की आपण लॉग इन करून डिसिजन काहीतरी घेणं हे महत्वाचं आहे इथं. त्याचबरोबर इथं तर ज्यावेळेस नंतर विद्यार्थ्यांनी जे काही ऍक्सेप्ट केले बऱ्याच जणांनी आणि ते सोडून नाही का ऍक्सेप्ट करून सबमिट केले 22 तारखेपर्यंत. ठीक आहे. तो त्यानंतर मग 23 तारखेला परत त्यांचं जे पोर्टल आहे ते त्यांच्या प्रोसेसमध्ये जाणार आहे. आणि प्रोसेसमधून गेल्यानंतर 25 तारखेला तर विद्यार्थ्यांनी जे स्कूल आहे ते ऍक्सेप्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जे व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स आहे नंतर ते दिले आहे त्यांनी की 25 तारखेला आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स आणि ज्यांचे मेडिकल जे आहे ते कधी असणार याचे सगळे डिटेल्स मुलांना मिळतील. लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंटेशन आणि फी, आणि मुलांना शाळेमधील सैनिक स्कूल जे आहे त्याच्यामध्ये फी भरणे किंवा त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेणे किंवा ते सबमिट करणे ही तारीख दिलेली आहे 6 एप्रिल पर्यंत. आणि 6 नंतर दिले आपल्याला 8 आणि 9 हे फायनल दिले की तिथपर्यंत ऍडमिशन मुलांची या पहिल्या राऊंड मध्ये होऊन जाणार आहे. जो आता पहिल्या राऊंड मधून जी मुलं शिल्लक राहिली होती ज्यांना कुठलंच मिळालं नव्हतं किंवा एखाद्याला मिळालं होतं सैनिक स्कूल पण त्याला ते घ्यायचं नव्हतं, त्यांनी रिकन्सिडर केलं होतं, ज्यांनी ज्यांनी रिकन्सिडर केलेलं आहे त्यांना सेकंड राऊंडला पार्टिसिपेट करताना हा सेकंड राऊंड जो आहे तो त्याच्यामध्ये 10 एप्रिल पासून चालू होणार आहे. 10-12 एप्रिलला त्या मुलांना परत एकदा तो सेकंड राऊंडला परत एकदा चॉईस फिल करता येणार आहे. 10-12 एप्रिलला त्यांनी चॉईस फिल केल्यानंतर 13-15 त्यांचा प्रोसेस होणार आहे त्या पोर्टलची. आणि 16 तारखेला ते परत रिझल्ट डिक्लेअर करणार आहे. म्हणजे परत विद्यार्थी जो आहे तो 18 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत जो आहे साधारण त्याला तो विद्यार्थी परत त्याला जर सैनिक स्कूल अलॉट झाला असेल तर तो घेऊ शकतो. त्याला आवडले नसेल तो रिकन्सिडर करू शकतो पुढे, किंवा एखाद्याला मिळालं नसेल तो पुन्हा एकदा रिकन्सिडर करून थर्ड राऊंड साठी प्रयत्न करू शकतो. आणि त्याला मिळालं असेल ते शाळेमध्ये त्यांनी व्हेरीफाय नाही का त्यांनी ते सबमिट केलं असेल अलॉट केलं असेल त्यांना मेसेज वगैरे येतील, त्यांना ईमेल वगैरे येईल, त्यांना वेळ मिळेल सगळ्यांना, त्यांना टाइम टेबल मिळेल की विद्यार्थ्याचं मेडिकल कधी आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय कोणकोणती करायचे आहेत. तर डॉक्युमेंट बद्दल आपण चर्चा करणारच आहे याच्यामध्ये. तो त्यांना दिले की 28/4/2024 28 एप्रिल पर्यंत त्यांना डॉक्युमेंटेशन आणि जी काही फी असेल त्यांचं त्या क्रायटेरियाप्रमाणे फी भरून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर अपडेट पोर्टल म्हणजे 29-30 ला हे पोर्टल जे आहे ते अपडेट होईल परत येतात नवीन की किती मुलांनी ऍडमिशन घेतली आणि शिल्लक मुलं किती हे पण आपल्याला नंतर पाहायला मिळत असतं. ते मॅट्रिक्स मध्ये आपण बघत असतो. अशा प्रकारे ह्या पद्धतीचे राऊंड जे आहेत सेम पद्धतीने हे राऊंड चालू राहणार आहेत. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि हे जर राऊंड आहेत 8 राऊंड ह्याच्यामध्ये असणार आहेत. पूर्ण प्रोसेस दिलेली त्यांनी तो 14/8 ते 16/8 तो 8व्या महिन्यापर्यंत हे राऊंड मुलांचे चालू असणार आहे. तो ऑगस्ट पर्यंत साधारण ही प्रोसेस जी आहे ती मुलांची फायनल होत राहणार आहे. तो 8वा राऊंड हा फायनल असणार आहे. अशा पद्धतीचा हा जो ई काउन्सिलिंग आहे तो मुलांना जस्ट उद्यापासून स्टार्ट होत आहे. आता बघूया आपण ह्या ई काउन्सिलिंग जे आहे ते कशा प्रकारे याचे फॉर्म फिलअप करायचे आहे, काही ई काउन्सिलिंगचा फॉर्मॅट कसा आहे, ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन कसं करायचंय, त्याच्यामध्ये कोणते नवीन अशा प्रकारे ई काउन्सिलिंग ची जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असणार आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आपण ई काउन्सिलिंगच्या वेबसाईटला पण जाऊन या गोष्टी चेक करूया. ई काउन्सिलिंगची जी वेबसाईट आहे याच्यावरती दिसते आपल्याला इथं न्यू रजिस्ट्रेशन आणि फॉरगेट युअर, म्हणजे या ठिकाणी दुसरं दिसतं युजर नेम पासवर्ड असं पण दिसतंय. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जायचंय ते न्यू रजिस्ट्रेशन वरती जायचंय. इथं न्यू रजिस्ट्रेशन म्हणून एक ऑप्शन आहे ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करताना. त्याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतं इथं ऍप्लिकेशन नंबर त्याचा विचारलेला आहे. ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर आपल्या इथं व्हेरीफाय म्हणून दिलेलं आहे, व्हेरीफाय वर क्लिक करायचंय.
व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारे मेसेज येणार आहे की AIC 2023 ऍप्लिकेशन नंबर व्हेरीफाईड म्हणून सक्सेसफुल मेसेज येणार आहे. तो मेसेज या ठिकाणी आल्यानंतर ना पुढे आपल्याला जी विंडो ओपन होणार आहे त्याच्यामध्ये दिसते प्लीज एंटर युअर ईमेल आयडी. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी जो आपण फॉर्मवरती सबमिट केला तो आणि फोन नंबर, तो सेम ईमेल आयडी सेम मोबाईल फोन नंबर रजिस्टर विथ NTA. प्लीज नोट दॅट यू वुड रिसीव्ह OTP ऑन दिस ईमेल आयडी, मोबाईल नंबर, फोन नंबर. तो सेम OTP दोघांवरती येणार आहे. तो त्याच्यामध्ये जो OTP आलेला आहे तो ईमेल आयडी टाकायचा आहे, फोन नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP केल्यानंतर जो OTP येणार आहे तो खाली टाकायचा आहे. तो खाली आल्यानंतर ना या ठिकाणी व्हेरीफाय OTP म्हणून पासवर्ड, या ठिकाणी व्हेरीफाय OTP म्हणून आपला ऑप्शन आहे तिथे हिरवे ग्रीन कलर मध्ये, आपण त्याला व्हेरीफाय करायचंय. तो प्लीज OTP रिसिव्ड ऑन रजिस्टर बाय यू, सेट युअर पासवर्ड. तो OTP टाकल्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. तो OTP ज्यावेळेस आपण टाकणार त्यानंतर आपल्याला इथं खाली पासवर्ड सेटअप करायचा. हा पासवर्ड महत्वाचा असणार आहे. हा पासवर्ड आपल्या काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे ती पूर्ण या पासवर्डवरती होणार आहे. तर चुकून आपला पासवर्ड लीक झाला किंवा दुसऱ्या कोणी त्याचा युज केला तर ते कुठलेही ऑप्शन ते भरू शकतात. त्यामुळे हा पासवर्ड आपला एक सेफ्टी पासवर्ड आहे, तो आपण पूर्णही शेअर करू नये, ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर हा जो पासवर्ड आहे तो आपण सेट करायचा आहे व्यवस्थितरित्या. त्यांनी सांगितलेल्या क्रायटेरियामध्ये आपण हा पासवर्ड करायचा आहे आणि फर्दर मग पुढे आपण साइन इन करणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, अशा प्रकारे व्हेरीफाय झाल्यानंतर ना आपण पासवर्ड सेटअप केला आणि पासवर्ड सेटअप केल्यानंतर ना मग आपण सबमिट केल्यानंतर म्हणजे साइन अप झालेला आपला तो असं झाल्यानंतर ना आपल्या इथे एक विंडो येणार आहे, वरती पॉपअप येणार आहे साइन अप सक्सेसफुल, प्लीज साइन इन अँड कन्फर्म रजिस्ट्रेशन. तेव्हा ते तुमचं साइन अप कन्फर्म झालेले आहे. आता तुम्ही साइन इन करा आणि पुढची प्रोसेस करा. तो साइन इन करायसाठी आपण परत आपल्या वेब होम पेजला आलेलो आहे. तो होम पेजला आपण आल्यानंतर ना या ठिकाणी जिथं आपण इथून नवीन रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्या उजव्या हाताला तिथं युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे. तो युजर नेम मध्ये आपला ऍप्लिकेशन नंबर जो विद्यार्थी आहे तोच आपल्या इथं टाकायचा आणि जो पासवर्ड आता आपण सेट केला होता तोच पासवर्ड इथं टाकायचा आहे. खाली एक कॅप्चा पण आहे आणि तो टाकल्यानंतर ना या ठिकाणी साइन इन पण करायचा आहे. साइन इन केल्यानंतर ना आपल्याला अशा प्रकारे एक ग्रीन विंडो उघडणार आहे, त्यावर दिलेला आहे डिक्लेरेशन दिलेला आहे. तो त्यामध्ये सगळे आहे की सगळे डिक्लेरेशन सगळे नियम अटी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ह्या नियम अटीला आपण आय ऍग्री असं करायचं, आपण सहमत आहोत ह्या अटींना. पुढे गेल्यानंतर ना आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची सगळी माहिती या ठिकाणी पर्सनल माहिती दिसणार आहे. तर कॅन्डिडेट्स नीड्स टू क्लिक हिअर टू व्ह्यू द प्रोफाईल, म्हणजे हे जे पुढची टॅब ओपन होणार आहे तर विद्यार्थी इथं माय प्रोफाईल वरती क्लिक करायचं. हे ओपन झाल्यानंतर ना याच्यामध्ये विद्यार्थ्याची सगळी प्रोफाईल जी आहे सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कॅन्डिडेट्स नीड टू कन्फर्म हिज रजिस्ट्रेशन आफ्टर लॉगिंग ऑन फॉर द फर्स्ट टाइम. ज्यावेळेस विद्यार्थी तिथं फर्स्ट टाइम लॉग इन करणार आहे त्याला कन्फर्म करायचंय की हे सगळं व्यवस्थित आहे का, आपली जी माहिती तिथं आलेली आहे, जी सगळी डोमासाईल आहे, जेंडर आहे, या सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर आलेल्या आहेत का. तर इथं डिक्लेरेशन पण दिले, डिक्लेरेशन क्लिक करायचे आणि मग इथं कन्फर्म रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे. The candidates can view the list of documents required at the time of the admission formalities. तर त्यानंतर मग विद्यार्थ्याला इथे ऍडमिशन्स म्हणून पण इथं व्ह्यू द डॉक्युमेंट्स म्हणून पण ऑप्शन आहे, व्ह्यू डॉक्युमेंट्स. त्याच्यावरती आल्यानंतर तिथे दिसते की सगळे जे डॉक्युमेंट्स त्याला लागणार आहेत विद्यार्थ्याला ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ते फॉर्मॅट या ठिकाणी दिसणार आहे. तो विद्यार्थी ते डाउनलोड करू शकतात फॉर्मॅट, की त्या फॉर्मॅटनुसार ते करू शकतात. तो डाउनलोड डॉक्युमेंट आणि डाउनलोड PDF जे काय आहे ते अशा पद्धतीचा फॉर्मॅट इथं विद्यार्थी म्हणजे पालक जे आहेत ते या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. त्याचबरोबर विद्यार्थी लॉग इन मध्ये व्ह्यू द सीट मॅट्रिक्स, त्याप्रमाणे जो सैनिक स्कूल आहे ते आपल्याला त्या सैनिक स्कूलला कुठल्या सैनिक स्कूल जुन्या किंवा नव्या सैनिक स्कूलला किती जागा आहेत हे सीट मॅट्रिक्स मध्ये कळतं. तो विद्यार्थी इथं चेक करू शकतात. सीट मॅट्रिक्स मध्ये पालक चेक करू शकतात की त्याच्यामध्ये त्यांनी समजा सैनिक स्कूल 2024 सिलेक्ट केल्यानंतर ना हे जुन्या सैनिक स्कूलमध्ये किती जागा आहे डिटेलमध्ये, कुठल्या कॅटरला किती जागा आहेत हे पण त्यांना क्लिअरिटीने इथं सीट मॅट्रिक्स मध्ये कळणार आहे, की जेणेकरून आपल्याला एक क्लिअरिटी थोडी येऊ शकते की किती विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये किती जागा आहेत, मग आपल्या वेळेची ऑल इंडिया रँक किती आहे किंवा स्टेटमध्ये रँक किती येते, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो त्यानुसार. त्याचबरोबर या ठिकाणी व्ह्यू कट ऑफ म्हणून आहे, तो स्कूल वाईज कट ऑफ. तो राऊंड 1 झाल्यानंतर तर विद्यार्थ्याचा राऊंड 1 झाल्यानंतर जो काही कट ऑफ लागला राऊंड 1 ला किंवा राऊंड 2 ला नंतर, तो राऊंड 1 झाल्यानंतर आपल्या इथं कट ऑफ पण पाहायला मिळणार आहे की कोणत्या कोणत्या गटाला किती कट ऑफ लागला हे पण आपल्या इथं क्लिअर माहिती मिळणार आहे. म्हणून राऊंड 2 राऊंड 3 ला हा कट ऑफ बघितल्यानंतर विद्यार्थ्याला पालकांना क्लिअरिटी येणार आहे किंवा आपल्याला पुढच्या राऊंडला कितीपर्यंत खाली येऊ शकतो कट ऑफ हे आपल्याला आयडिया येते. त्यानंतर आपल्याला जी चॉईस फिलिंग करायची आहे, ज्या ठिकाणी आपण विद्यार्थी जे काही सिलेक्ट करणार आहेत की जे स्कूल सिलेक्ट करायचे त्या ठिकाणी आपल्याला चॉईस फिलिंग, आणि चॉईस फिलिंगला गेल्यानंतर आपल्याला तो इथं 3 विंडो दिलेल्या आहेत. त्यापैकी
ज्या विद्यार्थ्यांनी फक्त SS निवडलं होतं त्यांना फक्त जुन्या सैनिक स्कूलला ऍडमिशन घ्यायचं होतं, त्यांना फक्त एकच इथं विंडो दिसणार आहे सैनिक स्कूल म्हणून. ज्या विद्यार्थ्यांनी दोन सैनिक स्कूलला म्हणजे जुन्या आणि नव्या दोघांना पण सिलेक्ट केलं होतं त्यांना SS प्लस NSS दोन्ही दिसणार आहे. आणि जे विद्यार्थी सध्या नवी सैनिक स्कूलमध्ये शिकत आहेत ऑलरेडी आणि तरी पण त्यांनी एक्झाम दिल्या होत्या आणि त्यांना तिन्ही स्कूलला समजा ऍडमिशन घ्यायचं होतं तर त्यांना तिन्ही विंडो दिसत असतील. अशा प्रकारचा काही टास्क. मोस्टली जे विद्यार्थी जे नवीन सैनिक स्कूलमध्ये शिकत नाहीयेत ते मोस्टली त्यांना एक किंवा दोन अशा प्रकारच्या विंडो दिसणार आहेत. आणि या सिलेक्शनसाठी इथं प्लसचं पण ऑप्शन दिसत आहे. तो या ठिकाणी दिसते आपल्याला इथं प्लसचं ऑप्शन आहे. तर प्लसवर जे काय क्लिक करून तो क्लिक केल्यानंतर जे काय सैनिक स्कूलची लिस्ट पुढे येणार आहे ते आपल्याला चेक करायचे आहे. आणि तिथं सैनिक स्कूलचं जे काय क्रमवारानुसार आपण त्याला काय करू शकतो ते सैनिक स्कूल व्यवस्थित सिलेक्ट करू शकतो. समजा आपण सैनिक स्कूल एखादं सिलेक्ट केलं पण ते आपण डिलीट करायचं, तिथे डिलीटचं पण ऑप्शन आहे. आणि आपण जेवढे सैनिक स्कूल वगैरे सिलेक्ट केलेले आहेत त्याला आपण नंतर लॉक करू शकतो या चॉईसला. तर चॉईस आपण लॉक करू शकतो की हे लॉक झालेले आहेत, हे चॉईस हलणार नाहीत. आणि समजा हे जे चॉईस आपण लॉक केलेले असतात ते दिलेल्या तारखेच्या आत आपल्याला समजा चेंज करावं वाटलं एक दिवसानंतर की आपण थोडंफार चेंज करतात, आपण दिलेल्या तारखेच्या आत जर लॉग इन केलं तर परत चेंज पण करू शकतो. पण महत्वाचं म्हणजे आता समजा आपण सगळं लॉक केले सगळे चॉईसेस, आता ह्या चॉईसेस किती किती आहेत हे पण आपण पुढे बघणार आहे. पण आता अगोदर आपण बघूया की समजा आपण हे सगळे चॉईस लॉक केले आणि राऊंड वनचा निकाल लागला तर हा निकाल कुठे चेक करायचा. लॉग इन करून इथं आपल्याला कॅन्डिडेट रिझल्ट म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथं जो निकाल आहे ते इथं दिसतंय. तो स्कूल अलोकेटेड, स्कूल नॉट अलोकेटेड, सीट नॉट इन दिस राऊंड, म्हणजे जे काय अलोकेट झाले किंवा नाही झाले हे सगळे इथे दिसत आहे आपल्याला. ओके, मग हे आल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ऑप्शन विद्यार्थ्यांना आहेत. समजा तर हे निकाल लागला राऊंड वनचा निकाल तर लागणारच आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना समजा हा फार महत्वाचा पॉईंट आहे, त्यामध्ये ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू. तर एक चौथं या ठिकाणी एक ऑप्शन इथं आलेलं आहे. ते चौथं ऑप्शन आपण पुढे बघणार आहे की एक्झिट फ्रॉम द पोर्टल. एक चौथं की समजा आपण हे लॉग इन केलं आणि आपल्याला लगेच डिसिजन घेता येत नाहीये सध्या की ऍक्सेप्ट करू का रिकन्सिडर करू. आपल्याला थोडीशी वेळ घ्यायचा, थोडा 1-2 तास 4 तास किंवा एखाद दिवस वेळ घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी आपण दिलेल्या तारखेच्या आता आपण हे निर्णय घ्यायचा आहे. तर तिथे एक दुसरं ऑप्शन आहे एक्झिट फ्रॉम द पोर्टल, ते इथं दिलेलं नाही त्यांनी पण त्या वरच्या माहितीमध्ये आहे ते आपण बघणारच आहे. एक्झिट फ्रॉम द पोर्टल हे एक ऑप्शन नवीन आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पोर्टल मधून जर ते एक्झिट केलं की आपल्याला कुठलंच ऑप्शन नाही घ्यायचं, सध्या फक्त एक्झिट करायचं, आपल्याला सध्या डिसिजन नाही घ्यायचं, डिसिजन थोड्या वेळानंतर काही तासानंतर घ्यायचं, तर आपण एक्झिट फ्रॉम द पोर्टल हे करू शकतो. त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर हे जे विद्यार्थ्याचा जो रिझल्ट आलेला आहे, अलॉटमेंट आलेले हे आपण डाउनलोड करू शकतो. हे फार महत्वाचे ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन साठी आपल्याला हे अलॉटमेंट दाखवावं लागतं. तो अशा प्रकारे जे काय आपण पाठीमागे पण मागच्या व्हिडिओमध्ये हा फ्लोचार्ट पाहिला होता सेम तसंच आहे की हा रजिस्ट्रेशन जे आहे विद्यार्थ्यांनी केल्यानंतर लॉकिंग द चॉईस फॉर राऊंड वन ज्यांनी चॉईस लॉक केलेला आहे त्यांनी जर समजा येस म्हटलं, त्यांना जर समजा फर्स्ट राऊंड अलॉटमेंट झाली तर त्यांना ऍडमिशन पाहिजे असेल तर ऍक्सेप्ट करू शकतात. जर त्यांनी सॅटिस्फाय नसतील तर रिकन्सिडर करू शकतात. ओके, किंवा ज्यांना काहीच मिळालेलंच नाही समजा, ठीक आहे, पार्टिसिपेंट राऊंड 2 तो फ्रेश रजिस्ट्रेशन फॉर राऊंड 2 इज अवेलेबल, राऊंड 1 रजिस्टर नीड नॉट रजिस्टर. तर म्हणजे ज्यांनी राऊंड 1 रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. परंतु काय त्यांनी एखाद्या विद्यार्थी की त्यांनी राऊंड 1 रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नाहीये, त्यांना नुकतंच नंतर सेम रजिस्ट्रेशन आणि लॉकिंग करायचं आहे राऊंड 2 साठी. ज्यांना मिळालं असेल ते ऍडमिशन घेऊ शकतात, नसेल तर रिकन्सिडर करू शकतात. ज्यांना सीट अलॉटमेंट झालेली नाही ते पण इकडे रिकन्सिडरला येऊ शकतात. तो हे ऍडमिशन घ्यायचं असेल त्या ठिकाणी जे आपल्याला मिळालं त्याला आपण ऍक्सेप्ट करू शकतो. दुसरा आहे रिकन्सिडर. तर ज्या विद्यार्थ्यांना रिकन्सिडर म्हणजे जे ऑप्शन मिळाले ते घ्यायचं नाहीये, त्यांना दुसऱ्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट होतं ते इतर रिकन्सिडर करू शकतात. किंवा ज्यांना सैनिक स्कूल मिळालेलंच नाही समजा ते पण रिकन्सिडर करू शकतात आणि त्याच्यामुळे ते राऊंड 2 ला जाऊ शकतात. तिसरं जे ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कॅन्डिडेट सिलेक्ट एक्झिट ऑप्शन दे नीड टू कन्सिडर दॅट कॅन्डिडेट इज ऑप्टिंग आउट ऑफ काउन्सिलिंग प्रोसेस अँड फर्दर कॅन्डिडेट्स विल नॉट. त्यांना जुने सैनिक स्कूल 9 सिलेक्ट करता येणार आहेत आणि एक त्यांना टोटल 10 चॉईस आहे, त्यातले एक चॉईस त्यांनी ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे फॉर्म भरताना. 9 सैनिक स्कूल सिलेक्ट करू शकतात ई काउन्सिलिंग मध्ये, अशा प्रकारे ते भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी जुना ठरले होते त्यांना जुने 9 सैनिक स्कूल सिलेक्ट करता येणार आहेत आणि 14 नवीन सैनिक स्कूल
नवीन सैनिक स्कूल आहेत. या तर सर्वांना माहित असेल महाराष्ट्रामध्ये 2 सैनिक स्कूल ऑलरेडी नवीन मधले होते आणि अजून 2 आलेले आहेत. अजून हे 2 आलेले नवीन कुठले आहेत हे पण आपण या व्हिडिओच्या शेवटी आपण जस्ट बघूया. तर हे नवीन सैनिक स्कूल 14 आणि जुने स्कूल 9 असं सिलेक्ट करू शकतात, जे SS आणि NSS ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी. पण बघूया आपण जे नवीन सैनिक स्कूल महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी होते त्याच्यामध्ये होतं पद्मश्री विखे विखे पाटील सैनिक स्कूल लोणी अहमदनगर मधलं. आणि त्या सैनिक स्कूलचा जर तुम्हाला संपर्क करायचा असेल त्या ठिकाणी तो मोबाईल नंबर दिलेला आहे, आपण त्याचा फोन करून चौकशी करू शकता. बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी इथं फोन केल्यानंतर येऊ शकते. त्याचबरोबर ते सैनिक स्कूल त्यांच्या इथं ऑफलाईन पण काही टेस्ट NSS-60 किंवा डायरेक्ट ऑफलाईनची पण त्यांची टेस्ट एक असते, त्याची चुकून चौकशी करू शकता. त्याचबरोबर दुसरं होतं SK इंटरनॅशनल स्कूल सांगलीमधून, त्यांचाही फोन नंबर तिथे दिलेला आहे, त्यांची आपण चौकशी करू शकता. आणि जे नवीन 2 अजून ह्या वर्षी ऍड झाले होते ते होते महाराष्ट्रामधून आदर्श पब्लिक स्कूल सोलापूर कुर्डवाडी या ठिकाणचं, याचाही इथे नंबर दिलेला आहे. दुसरा आहे भोसला मिलिटरी स्कूल नागपूर, की जे भोसला मिलिटरी स्कूल जुनं खाजगी सैनिक स्कूल होतं ते आता न्यू सैनिक स्कूल मध्ये आलेलं आहे, नागपूर मधलं भोसला मिलिटरी स्कूल. अशा पद्धतीचे हे 4 नवीन सैनिक स्कूल या ठिकाणी ऍड आता सध्या आहेत त्याच्यामध्ये न्यू सैनिक स्कूल म्हणून. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आपण टाईप करू शकता. जस्ट आपण शेवटचा टॉपिक म्हणजे ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स कुठली कुठली लागणार आहेत जी गरजेचे आहेत ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन, त्याच्याबद्दल डॉक्युमेंटमध्ये ड्युअली साइंड चेकलिस्ट अंडरटेकिंग ओरिजिनल म्हणजे त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला असतं चेकलिस्टचा. तर त्याच्यावरती ऍज पर फॉर्मॅट तो फॉर्मॅट आपल्याला विद्यार्थ्याच्या ई काउन्सिलिंगच्या लॉग इन मध्ये पण मिळणार आहे. डॉक्युमेंटचा तर ते आपल्याला आयडिया येणार आहे. प्रोव्हिजनल ऍडमिशन लेटर फ्रॉम द, तो जे ऍडमिशन लेटर म्हणजे जे काय अलॉटमेंट मिळालेले आहे ते पण त्याच्यामध्ये आहे. तो त्याचबरोबर ऍडमिट कार्ड, जे विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड आहे ते वालं, स्कोअर कार्ड विद्यार्थ्याचं ते पण लागतं आपल्याला. तर ह्याची जे झेरॉक्स आहेत ऍडमिट कार्ड स्कोअर कार्ड हे पण आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट इश्यूड ID प्रूफ म्हणजे आधार कार्ड, फादर अँड मदर गार्डियन कंटिन्यू ऍड्रेस प्रूफ म्हणजे प्रिपरली आधार कार्ड सर्वांचे. त्याचबरोबर मेडिकल फिटनेस रिपोर्ट ओरिजिनल अँड 2 फोटो कॉपीज, एक मेडिकल फिटनेस रिपोर्ट जो असतो ह्याचा एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे, मुलांच्या लॉग इन मध्ये आपल्याला मिळणार आहे, ते आपण डाउनलोड करू शकता. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, जे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्म दाखला जो आहे तो कुठलाही असेल, तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो. डेट ऑफ बर्थ इश्यूड बाय कन्सल्ट रेकॉर्ड ऑफिस फॉर सर्विंग डिफेन्स पर्सनल डिपेंडेंट सर्टिफिकेट बाय जिल्हा सैनिक बोर्ड और एक्स सर्व्हिसमॅन. तो जो काही जन्मदिनांक दाखला असेल त्या पद्धतीचा कुठलाही आपल्याला चालू शकतो. स्टडी सर्टिफिकेट जे हेडमास्टर यांच्याकडून घ्यायचं आहे ऍज पर फॉर्मॅट, हा फॉर्मॅट आपल्याला मिळून जाण्यात डाउनलोड करू शकतो आपण मुलांच्या ई काउन्सिलिंगच्या लॉग इन मधून. सर्टिफिकेट जे कॅटेगरी आहे ज्यांना SC ST OBC NCL हे जे त्याच्या कॅटेगरी मधून मुलं आहेत त्यांना त्याचं सर्टिफिकेट पण पाहिजे कॅटेगरीचं त्यांच्याकडं. आणि हे जे सर्टिफिकेट आहेत हे जानेवारी 1, 2022 नंतर काढलेले असावेत, हे पण महत्वाचं आहे. त्याचबरोबर डोमासाईल रेसिडेन्स सर्टिफिकेट ऍज पर द गव्हर्नमेंट रूल्स हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. डोमासाईल हे ओरिजिनल लागतं, महत्वाचंच आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ सर्व्हिस साइंड बाय C or OC म्हणजे ज्यांनी डिफेन्स मधून जे पालक फॉर्म भरणार आहेत त्यांना डिफेन्स कॅटेगरी मधलं जे सर्टिफिकेट आहे तो ऍज अ ते एक्स सर्व्हिस म्हणून किंवा सर्व्हिंग म्हणून दोन्ही प्रकारचं जे काय असेल त्या पद्धतीचं त्यांचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 1 जानेवारी 2024 नंतरचं नसावं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी, तो जे काही इन्कम म्हणजे उत्पन्नाचा दाखला हा पण या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. ऍज पर फॉर्मॅट जो आपल्याला मिळणार आहे फॉर्मॅट तिथे लॉग इन मध्ये असणार त्याच्याप्रमाणे तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर फोटोग्राफ त्याचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ, फॅमिली फोटोग्राफ, पॅरेंट्स ऑफ द चिल्ड्रन, एक फॅमिली फोटोग्राफ पण लागतो. तो मुलाचा पॅरेंट्स बरोबरचा फोटो इथं असणं आवश्यक आहे. तो पॅरेंट शुड प्रोव्हाइड लेटेस्ट फोटोग्राफ आणि शेवटी जो पॅरेंटचा पण जो आहे तो लेटेस्ट फोटोग्राफ असला पाहिजे. अडॉप्शन डीड इन द केस ऑफ जर अडॉप्शन म्हणजे जर अडॉप्शन मध्ये असेल तरची गोष्ट आहे अडॉप्शनचं आहे तिथं. तो अशा प्रकारे आज आपण डिटेलमध्ये या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अजून बऱ्याचशा प्रोसेसमध्ये आपण जे काही क्युरीज असणार आहे त्याच्याबद्दल आपण पुढे व्हिडिओ आणणार आहे. अजून ऑल इंडिया रँक मुलांची जी काही लिस्ट यायची त्याच्याबद्दल पुढे आपण व्हिडिओ आणणार आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आपण कमेंट करू शकता. आणि असे व्हिडिओ आपले पाहत राहण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी आपण तिथं त्याला कमेंट लाईक सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि ज्याला खरी गरज त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. तो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण सांगू शकता. थांबूया आपण या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.